विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे काही पेअर ऑफ लाईन्समध्ये डाऊट्स आहेत ते डाऊट्स क्लिअर करूया. पहिला डाऊट होता टाईप सेकंडमधला. डाऊट होता बघा. टाईप सेकंडमधला डाऊट होता. क्वेश्चन काय होता? फाइंड द सेपरेट इक्वेशन. फाइंड द सेपरेट इक्वेशन. आपल्याला काय करायचं? सेपरेट इक्वेशन. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन्स. मग एक्झाम्पल काय होतं? एक्स स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा, एक्स स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. फाइंड द सेपरेट इक्वेशन्स. आपल्याला काय करायचे होते? सेपरेट इक्वेशन्स. बरोबर. तर हा तुमचा डाऊट होता. बरोबर की नाही? आता याचे फॅक्टर्स काय पडत नाहीत. जेव्हा फॅक्टर्स पडत नाहीत तेव्हा आपण कोणती मेथड वापरतो? ऑक्झिलरी मेथड वापरतो. हे मी तुम्हाला सांगितलंय. याचे फॅक्टर्स पडत नाहीत, फॅक्टर्स पडले नाहीत तर काय वापरायची? ऑक्झिलरी मेथड. मग ऑक्झिलरी मेथडमध्ये आपण काय करतो? डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. चला मग करूया. डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. मी काय सांगितलं या ठिकाणी? फॅक्टर्स पडत नाहीत, फॅक्टर्स पडले नाहीत तर काय वापरायची? ऑक्झिलरी मेथड. सो डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. सो 1 प्लस 2 कोसेक अल्फा. याला जर एक्स स्क्वेअर डिवाइड केलं तर काय येईल? वाय बाय एक्स प्लस वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. पण आपण लिहिणार बट दॅट वाय बाय एक्स इक्वल टू यम. का रे? बिकॉज वाय इक्वल टू mx be the equation of line passing through origin. So 1 plus 2 cosec alpha m plus m square equal to 0. मग काय आलं? m square plus 2 cosec alpha into m plus 1 equal to 0. So this is what? This is the quadratic equation in m. This is the quadratic equation in m, where m is the slope. This is the quadratic equation in m. मग याचे आपल्याला रूट्स काढायचे. मग m इक्वल टू काय येणार बघा? m इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग या ठिकाणी काय होतंय बघा? ह्या m स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे a किती आला? 1. या ठिकाणी हा 2 कोसेक अल्फा, हा जो 2 कोसेक अल्फा आहे हा काय झाला? b. आणि इथे जो कॉन्स्टंट याला काय म्हणायचं? c. मग काय येणार बघा? दॅट m इक्वल टू मायनस बी म्हणजे काय रे? 2 कोसेक अल्फा प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे कोण रे? 2 कोसेक अल्फा. मग काय आलं? 2 कोसेक अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4. a किती आला? 1. आणि c किती आला सांगा? c आला 1 डिवायडेड बाय 2a. सो 2 इंटू 1. ओके. मग काय आलं बघा? m इक्वल टू मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस रूट. हे काय येणार सांगा? हे काय येणार? 2 कोसेक अल्फाचा स्क्वेअर 4 कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 4 डिवायडेड बाय 2. आता इथे आपण तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला 4 कॉमन घेता येईल आणि त्या 4चं रूट काय येणार आहे? 2. सो m इक्वल टू मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस 2 रूट काय आलं सांगा? कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1. ओके. डिवायडेड बाय 2. आता ह्या 2ने या 2ला आणि या 2ला काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे काय येणार? m इक्वल टू मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस रूट काय आलं सांगा? कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. बघा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हा 1 तिकडे गेल्यानंतर मायनस होईल. सो कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे तो काय येणार आहे? कॉट स्क्वेअर अल्फा. सो m इक्वल टू मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस रूट काय आलं सांगा? कॉट स्क्वेअर अल्फा. मग कॉट स्क्वेअर अल्फाचं काय होणार? रूट कॉट अल्फा. देअरफॉर वी गेट दॅट m इक्वल टू मायनस कोसेक अल्फा
मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा, मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा. मग एकदा प्लस घ्यायचं, एकदा मायनस घ्यायचं आणि यम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, यम म्हणजे काय आहे, वाय बाय एक्स. मग काय येणार बघा, वाय बाय एक्स इक्वल टू मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा और y by x equal to minus cosec alpha minus cot alpha. Therefore, we get y equal to बघा minus cosec alpha plus cot alpha into x or y equal to काय येणार minus cosec alpha minus cot alpha into x. So these are the two separate equations. तर हे काय आले, दोन सेपरेट इक्वेशन्स. प्रॉब्लेम समजला तुम्हाला? ठीक आहे. तर अशाच प्रकारचा टाईप 2 मध्ये अजून एक प्रॉब्लेम होता. आता बघा, काही ठिकाणी सोल्युशन असं आहे की हा यम लिहित नाही, पहिल्यापासूनच काय लिहितात, वाय बाय एक्स. तसं केलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. शेवटी तुमचं आन्सर हे आलं पाहिजे. तर हे आपलं आन्सर आहे. सो दीज आर द टू सेपरेट इक्वेशन्स. बघा, अजून एक डाऊट होता, सेम पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही प्लीज सोडवा. बघा प्रॉब्लेम काय होता, एक्स स्क्वेअर प्लस 2xy tan अल्फा एक्स स्क्वेअर प्लस 2xy tan अल्फा मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी ए किती येणार, 1. बरोबर. सॉरी, आपल्याला काय करायला, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. मग आपण एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं, आपण एक्स स्क्वेअरने डिवाइड करूया. डिवाइड बाय एक्स स्क्वेअर म्हणजे काय होणार, 1 प्लस 2 एक्स स्क्वेअर डिवाइड केलं म्हणजे काय होणार, वाय बाय एक्स. 2y बाय एक्स टॅन अल्फा मायनस वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. वाय बाय एक्सला काय म्हणायचं, यम. म्हणजे काय होणार, 1 प्लस 2m टॅन अल्फा मायनस यम स्क्वेअर इक्वल टू 0. सगळं चेंज करून टाका. एम स्क्वेअर मायनस 2 टॅन अल्फा इंटू यम minus 1 equal to 0. So this is the quadratic equation in m. It has two roots, m1 and m2. याला दोन रूट्स असतात, m1 and m2. पण त्यातला आपण एकच रूट घेऊया m. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं ना, त्या पद्धतीने केलं तरी चालेल. म्हणजे काय बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, आपण आहे ना प्रत्येक वेळेस थोडं चेंज करूया, म्हणजे तुम्हाला काय होईल, डाऊट नाही राहणार. काय होतं, ह्या पुस्तकात त्या पुस्तकात तुम्ही असं पाहता आणि मग तुम्हाला वाटतं की मेथड्स का चेंज होत आहेत. सगळ्या मेथड्स आपल्याला ॲट अ टाईम माहीत पाहिजेत. हेच आपण असं करू शकतो ना, वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2y बाय एक्स इंटू टॅन अल्फा मायनस 1 इक्वल टू 0. मग आता हे कशामधलं आलं, वाय बाय एक्समधलं. मग रूट्स काय येणार बघा, रूट्स काय येणार, वाय बाय एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता यातला ए किती आला, यातला ए इथं 1 आहे बघा, हा आला ए इक्वल टू 1 है ना, ए एक्स स्क्वेअर प्लस बी काय आला सांगा, बी आला मायनस 2 टॅन अल्फा आणि सी काय आला मायनस 1. मग बघा काय येणार आहे, वाय बाय एक्स इक्वल टू मायनस बी म्हणजे काय आला, मायनस 2 टॅन अल्फा प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे कोण, मायनस 2 टॅन अल्फाचा स्क्वेअर. मायनस 2 टॅन अल्फाचा स्क्वेअर काय येणार, 4 टॅन स्क्वेअर अल्फा मायनस 4 ए किती आला सांगा, ए आला 1 इंटू सी किती आला सांगा, मायनस 1, सी आला मायनस 1. बरोबर. डिवायडेड बाय 2a, सो 2 इंटू 1 डिवायडेड बाय 2a, so 2 into 1. So y by x equal to काय आलं बघा, therefore that y by x equal to काय येणार, ह्या मायनस मायनस काय आलं प्लस, so 2 tan अल्फा प्लस मायनस अंडर रूट इथे आलं 4 tan स्क्वेअर अल्फा मायनस, आता हे मायनस मायनस काय आलं प्लस, म्हणजे काय येणार 4 कॉमन घेतला, डिवायडेड बाय 2. ओके. सो y बाय एक्स इक्वल टू 2 टॅन अल्फा प्लस मायनस 2 कॉमन निघेल, 4 कॉमन निघेल आणि रूटमधनं
4 जर बाहेर आले तर काय येणार 2 रूट काय आलं टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 डिवायडेड बाय 2. सो वाय बाय एक्स इक्वल टू 2 टॅन अल्फा प्लस मायनस 2 रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे इथे काय आलं सेक स्क्वेअर अल्फा अपॉन 2, सेक स्क्वेअर अल्फा अपॉन 2. ठीक आहे. आता रूट सेक स्क्वेअर अल्फा काय येणार सेक अल्फा, रूट सेक स्क्वेअर अल्फा आला सेक अल्फा. बघा काय येणार दिस वाय बाय एक्स इक्वल टू 2 टॅन अल्फा प्लस मायनस 2 सेक अल्फा डिवायडेड बाय 2. 2 ने डिवाइड करा म्हणजे काय येणार वाय बाय एक्स इक्वल टू 2 ला 2 कॅन्सल होतील, मग काय येणार टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा, टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा. देयरफॉर वाय इक्वल टू टॅन अल्फा प्लस सेक अल्फा इंटू एक्स और वाय इक्वल टू टॅन अल्फा minus sec alpha into x. So these are two separate equations. So these are two separate equations. म्हणजे आपण काय करतो याचे फॅक्टर्स पडत नाहीत, बरोबर फॅक्टर्स पडत नाहीत. डू नॉट फॅक्टराइज, बरोबर याचे फॅक्टर्स पडत नाहीत. सिंपल मेथडनी फॅक्टर्स पडत नाहीत. मग जर फॅक्टर्स पडत नसतील तर आपण काय करतो फॉर्म्युला मेथड वापरतो, आणि मग फॉर्म्युला मेथड वापरण्यासाठी एकच व्हेरिएबल पाहिजे. मग सिंगल व्हेरिएबलसाठी आपण काय करतो यम करतो, काय करतो यम. मग मागच्या प्रॉब्लेममध्ये यम केला, त्याच्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये यम केला, मग परत यम आपण वाय बाय एक्स ठेवतो, त्याच्याऐवजी इथं आपण काय केलं वाय बाय एक्स ठेवलं आणि वाय बाय एक्स ही एक टर्म घेतली म्हणजे एकच व्हेरिएबल झाला. इथं व्हेरिएबल कोण आहे वाय बाय एक्स, इथं व्हेरिएबल कोण आहे वाय बाय एक्स. सो सिंगल व्हेरिएबल झाला आणि मग आपण रूट्स काढले. आता आपण टाईप सेकंडमधला डाऊट कंप्लीट केला. आता आपण टाईप 3 मधला डाऊट घेऊया. टाईप 3 बघा, टाईप 3 मधला डाऊट घेऊया. टाईप 3 मधला डाऊट काय तो M4 मिसलिनियस मधला 4. ओके, हे नंबर हे आपले आहेत पण हे प्रॉब्लेम मात्र मिसलिनियस मधला आहे M4. काय प्रॉब्लेम म्हटले बघा, प्रूव्ह दॅट द कंबाइंड इक्वेशन of the pair of lines passing through the origin and perpendicular to the lines represented by x square plus 2hxy plus by square equal to 0 is काय बघा bx square minus 2hxy plus ay square equal to 0. Prove that the combined equation of pair of lines passing through the origin and perpendicular to the lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0 is bx square minus 2hxy plus ay square equal to 0. या कंबाइंड इक्वेशनमध्ये किती लाईन्स आहेत 2 हे आपल्याला माहिती आहे. ह्या 2 लाईन्सला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचे इक्वेशन काढायचं आहे, बरोबर. या टाईपमध्ये सुपरहिट टाईप 3 म्हणजे सुपरहिट, अतिशय महत्त्वाचा टाईप, हे कधीही विसरायचं नाही. आणि यासाठी मी तुम्हाला हे आपलं लेक्चर नंबर 5 आणि 5A मध्ये आहे. हे लेक्चर 5 आणि 5A मध्ये आहे, बरोबर का नाही. त्या ठिकाणी आपण 3 मेथड शिकलो. किती मेथड शिकलो 3. आणि तिसरी मेथड ही युनिव्हर्सल मेथड आहे, त्यामुळे तिसरी मेथडच आपण वापरणार आहोत, थर्ड मेथडच वापरणार आहोत. ओके, मग थर्ड मेथडमध्ये काय करतो तर आपण पहिल्या लाईनचा दिलेल्या कंबाइंड इक्वेशनमध्ये 2 लाईन असतात, त्या 2 लाईनचे स्लोप्स m1 आणि m2 घेतो, त्याचे परपेंडिक्युलर स्लोप म्हणजे -1/m1 आणि -1/m2,
बरोबर. बघा मग आपण स्टार्ट करूया या सोल्युशनला. गिव्हन कंबाइंड इक्वेशन इज गिव्हन हे दिलेलं इक्वेशन ax² + 2hxy + by² = 0. गिव्हन कंबाइंड इक्वेशन इज ax² + 2hxy + by² = 0. बरोबर. This equation consists of pair of lines whose slopes are m1 and m2 आणि त्याचे स्लोप्स कोण आहेत m1 and m2. Therefore मग m1 + m2 किती आला बघा -2h/b. m1 × m2 आला m1 + m2 आला -2h/b and m1 × m2 = a/b. इक्वेशन स्टँडर्ड आहे त्यामुळे हे डायरेक्ट फॉर्म्युलेच आले जे आपण पाठ केलेत. m1 + m2 = -2h/b and m1 × m2 = a/b. Now -1/m1 and -1/m2 are the slopes of two perpendicular lines. Now -1/m1 and -1/m2 are the slopes of two perpendicular lines. बरोबर. Therefore बघा कंबाईन इक्वेशनमध्ये किती लाईन्स आहेत 2. कंबाईन इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स कोण m1 आणि m2. मग त्याच्यावरनं मांडलं m1 + m2 आणि m1 × m2. जर m1 आणि m2 हे दिलेल्या लाईनचे स्लोप्स असतील तर परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप काय येणार -1/m1 and -1/m2. Therefore their equations passing through origin are y = m1x म्हणजे y = -1/m1x or y = -1/m2x. बरोबर. मग काय येणार बघा m1y = -x or m2y = -x. याला इकडे घ्या x + m1y = 0 or काय ना सांगा x + m2y = 0. तर ह्या किती लाईन्स आल्या 2. मग आता ह्यांचं काय काढायचं कंबाईंड इक्वेशन. देअर कंबाईंड इक्वेशन इज काय असतं uv = 0. मग पहिली लाईन कोण x + m1y दुसरी लाईन कोण x + m2y = 0. हे जर सोडवलं तर आपण पाठ केलेलं आहे x² + m1 + m2 xy m1 × m2 y² = 0. सो x² + m1 + m2 ची व्हॅल्यू किती आली -2h/b. मग इथे टाकला -2h/b xy m1 × m2 किती आला m1 × m2 आला a/b y² = 0. बरोबर. सगळ्यांना b ने मल्टिप्लाय करा मग काय येणार bx² -2hb. सॉरी या ठिकाणी ऑलरेडी b आहे म्हणजे इथं b घ्यायचा नाही. बरोबर. मग काय येणार -2hxy + ay² = 0. म्हणजे इक्वेशन काय आलं बघा bx² -2hxy + ay² = 0. हेच आपल्याला प्रूव्ह करायला दिलं. This is the required combined equation. म्हणजे काय झालं बघा आपल्याला कंबाईंड इक्वेशन दिलं होतं. बरोबर. त्याचे स्लोप्स कोण होते m1 आणि m2. त्याचे स्लोप्स होते m1 आणि m2. त्याच्यावरून m1 + m2 मांडला त्याच्यावरून m1 × m2 मांडला की ज्याचा आपण पुढे गेल्यानंतर वापर केला. जर m1 आणि m2 हे दिलेल्या लाईनचे स्लोप्स असतील तर -1/m1 आणि -1/m2 हे कोणाचे स्लोप असणार परपेंडिक्युलर लाईनचे. ह्या दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून जातात म्हणजे y = पहिला स्लोप × x y = सेकंड स्लोप × x. मग हे जर आपण सोडवलं तर हे काय भेटले 2 सेपरेट इक्वेशन.
हे दोन सेपरेट इक्वेशन भेटले आणि मग यांचं काय काढलं कंबाईंड इक्वेशन. मग कंबाईंड इक्वेशन आलं यू व्ही इक्वल टू 0 आणि मग आपण हे सॉल्व करत गेलो तर आपल्याला भेटलं कंबाईंड इक्वेशन. सो धिस इज द रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन. कळलं सगळ्यांना? ठीक. टाईप 4 मधला आता डाऊट घेऊया आपण. टाईप 4 मधला डाऊट घेऊया. टाईप 4 मधला डाऊट घ्यायचा. काय म्हटलंय बघा. प्रॉब्लेम नंबर M7. M मिसलिनियस 7 आपला नंबर आहे. इफ द स्लोप माझ्यासोबत लिहा. इफ द स्लोप ऑफ one of the lines given by ax square plus 2hxy plus by square equal to 0 is the square of the order, then show that a square b plus ab square plus 8h cube equal to 6abh. If the slope of one of the lines, मग one slope कोण घ्यायचा? m. इज स्क्वेअर ऑफ द अदर. स्क्वेअर म्हणजे दुसरा कोण झाला? m स्क्वेअर. किती सिंपल आहे बघा. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, हे कंबाईंड इक्वेशन आहे. कंबाईंड इक्वेशनमध्ये किती लाईन असतात? 2. त्या 2 लाईनपैकी एका लाईनचा स्लोप कोण? m आणि दुसऱ्याचा काय? त्याचा स्क्वेअर. मग m स्क्वेअर आला. देन शो धिस. आपल्याला एवढं प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. बघा मी काय लिहिणार? गिव्हन कंबाईंड इक्वेशन इज x square plus 2hxy plus by square equal to 0. हे दिलेलं कंबाईंड इक्वेशन आहे. बरोबर. लेट m and m square. काय m स्क्वेअर? पहिला स्लोप जर m असेल तर दुसरा काय? स्क्वेअर. लेट m and m square be the slopes of two lines from इक्वेशन 1. हे जे इक्वेशन 1 आहे, हे जे कंबाईंड इक्वेशन आहे, ह्या कंबाईंड इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहेत. त्यातली एक लाईन कोण आहे? m आणि दुसरी लाईन कोण आहे? m स्क्वेअर. दुसरी लाईन m स्क्वेअर आहे. सो लेट m अँड m स्क्वेअर बी द स्लोप्स ऑफ 2 लाईन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 1. मग आपण पहिले घेणार सम ऑफ द स्लोप्स. सम ऑफ द स्लोप्स म्हणजे कोण? m प्लस m स्क्वेअर. काय असतं? -2h/b. हा तर इक्वेशनच स्टँडर्ड आहे, म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला येणार m प्लस m स्क्वेअर इक्वल टू -2h/b. याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. बघा प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स. मग प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स घ्यायचं म्हणजे m इंटू m स्क्वेअर येणार. तो काय असतो? a/b. मग m क्यूब आला a/b. याला म्हटलं इक्वेशन नंबर 3. कळलं? मग आपण सम ऑफ द स्लोप्स घेतलं, प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स घेतलं, दिलेलं कंबाईंड इक्वेशन सुद्धा मांडलं. ओके. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? देन शो धिस. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कळलं पाहिजे की हे झाल्यानंतर काय करायचं. इथं आपण स्टक होतो, आपण इथं थांबतो, आपल्याला इथं सुचत नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला m क्यूब आला आहे. काय आला आहे? m क्यूब. म्हणजे आपला क्युबिक इक्वेशन वापरायचं आहे. मग पहा, थोडंसं लक्ष द्या इकडे. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब काय असतं? पानाच्या टॉपला लिहायचं. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब काय असतो? a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. मग काय आलं? a क्यूब प्लस b क्यूब प्लस कॉमन काय घेतला? 3ab. ह्या दोघांमध्ये 3ab कॉमन घेतला. मग 3 कॉमन a² मधला a राहिला, b² मधला b राहिला. म्हणजे a प्लस b ब्रॅकेट क्यूब काय आला? a क्यूब प्लस b क्यूब
प्लस 3ab a प्लस बी. तर हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग या ठिकाणी मी घेताना ए कोण घेणार यम आणि बी कोण घेणार यम स्क्वेअर, कारण आपले स्लोप्स कोण आहेत यम आणि यम स्क्वेअर. ओके, ते पेजच्या टॉपला लिहिलं तुम्ही, प्लीज पेजच्या टॉपला लिहा. बघा आता मी काय म्हणणार, वी नो दॅट. काय माहिती आहे आपल्याला, तर लिहितो मी ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab प्रॉडक्ट आणि मग आली ॲडिशन. बरोबर, वी गेट ह्या फॉर्म्युलासर आपल्याला काय भेटणार, तर इथं आहे यम प्लस यम स्क्वेअरचा क्यूब इक्वल टू ए म्हणजे कोण यम, मग यम क्यूब, बी म्हणजे कोण यम स्क्वेअरचा क्यूब प्लस 3 ए म्हणजे कोण यम, बी म्हणजे कोण यम स्क्वेअर आणि ए प्लस बी म्हणजे यम प्लस यम स्क्वेअर. ओके, ते पुढचं तुमचं लिहून झालेलं आहे. ठीक आहे, मग पहा काय येणार ते, लक्ष द्या. यम प्लस यम स्क्वेअरचा काय आला क्यूब इक्वल टू हा काय आला एम क्यूब प्लस हे काय बघा ना यम रेस टू 6 म्हणजे असं म्हणता येईल ना यम क्यूबचा स्क्वेअर. बरोबर, प्लस 3 इथं काय आलं यम इंटू यम क्यूब यम प्लस यम स्क्वेअर. आय थिंक आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत. यम प्लस यम स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, यम प्लस यम स्क्वेअरची व्हॅल्यू काय -2h अपॉन बी. मग इथे आले -2h अपॉन बीचा क्यूब इक्वल टू यम क्यूब म्हणजे काय ए अपॉन बी प्लस यम क्यूब म्हणजे कोण ए अपॉन बीचा स्क्वेअर प्लस 3 यम क्यूब म्हणजे कोण ए अपॉन बी आणि यम प्लस यम स्क्वेअर म्हणजे कोण -2h अपॉन बी. आता फक्त हे सिम्प्लिफाय करायचं, ओनली सिम्प्लिफाय दिस इक्वेशन. बघा मायनसचा क्यूब काय तो -2चा क्यूब काय येणार 8h क्यूब अपॉन इथं काय येणार बी क्यूब इक्वल टू इथं काय आलं ए अपॉन बी प्लस इथे बघा ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस काय येणार बघा मायनस हे 3 × 2 काय होणार 6 -6 एच अपॉन बी इंटू बी स्क्वेअर. सगळ्यांचा डिनॉमिनेटर आपण बी क्यूब करू. काय करू बी क्यूब. बघा -8h क्यूब अपॉन बी क्यूब इथे ऑलरेडी आहे, त्यामुळे वरती न्युमेरेटरला मल्टिप्लाय करायची गरज नाही. इथे बी क्यूब करायचं आहे मला. काय करायचं आहे बी क्यूब. इथे बी आहे म्हणजे न्युमेरेटर आणि डिनॉमिनेटरला कोणी मल्टिप्लाय केलं पाहिजे बी स्क्वेअरने. मग काय आलं ए बी स्क्वेअर अपॉन बी क्यूब प्लस इथं बी क्यूब आला पाहिजे म्हणजे ए स्क्वेअर बी अपॉन बी क्यूब -6abh अपॉन बी क्यूब. झालं असं ठीक आहे. मग सगळे बी क्यूब कॅन्सल होतील म्हणजे काय येणार -8h क्यूब ए बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी -6abh. बरोबर, आता आपल्याला जसं पाहिजे तसं मांडूया, ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने मांडूया. ह्या -6abhला इकडे घेऊ, हा -6abh इकडे आला काय होईल प्लस 6abh. दिस इज ए बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी प्लस 8h क्यूब. फक्त फिरून मांडा, ही साईड इकडे मांडा, ही साईड इकडे मांडा. साईड दोन्ही साईडमध्ये चेंज केल्यानंतर दोघांचे साईन बदलतात, दोघांचे साईन कॅन्सल होतात म्हणजे काय येणार देअरफॉर ए बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी प्लस 8h क्यूब इक्वल टू 6abh. हेन्स प्रूव्ड. कळलं सगळ्यांना.